नमस्कार. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत करतो. मागील 2 व्याख्यानामध्ये आपण हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय असतं, शिवाय हायपोथेसिस टेस्टिंग करण्यासाठीच्या वेगवेगळ्या पायऱ्या कोणत्या आहेत, कोणत्या निकषांच्या आधारे आपण निर्णय घेत असतो, या सर्व बाबींची चर्चा केलेली आहे. मागच्या व्याख्यानाच्या सगळ्यात शेवटची जी स्लाइड होती ती स्लाइड सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्या स्लाइडमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की जर आपल्याकडे संख्यात्मक आधार सामुग्री असेल तर आपण प्राचलीय कसोटींचा वापर करतो, पॅरामेट्रिक टेस्टचा वापर आपण करतो. जर आपल्याकडे वर्गीकरणात्मक आधार सामुग्री असेल तर आपण अप्राचलीय कसोटी की ज्याला आपण नॉन पॅरामेट्रिक टेस्ट म्हणतो त्याचा आपण वापर करीत असतो. या प्राचलीय आणि अप्राचलीय कसोट्यांमध्ये पुन्हा वेगवेगळ्या कसोट्या आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्यांच्या आधारे आपण हायपोथेसिस टेस्टिंग करीत असतो. या सर्टिफिकेट कोर्समध्ये आपण या वेगवेगळ्या टेस्टपैकी फक्त काही प्रमुख टेस्ट की ज्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या संशोधनामध्ये करत असतो, अशा या काही महत्त्वाच्या टेस्टची चर्चा आपण या कोर्समध्ये करणार आहोत. पैकी प्राचलीय कसोटीमधील गणित मध्याची तुलना करण्यासाठीच्या काही परिकल्पनाच्या कसोट्या आहेत, त्याने आपण या सर्व भागाची सुरुवात करणार आहोत. गणित मध्याची तुलना करण्यासाठी ज्या काही परिकल्पनेच्या कसोट्या आहेत त्यातील जे मुख्य 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार म्हणजे वन सॅम्पल टी टेस्ट, इंडिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट आणि डिपेंडंट पेअर्ड सॅम्पल टी टेस्ट. इथे आपण प्रत्यक्षात नेमकी कशाची तुलना करतो, तर जसं इथं आपण नावामध्ये म्हटलेलं आहे, आपण गणित मध्याची तुलना करतो. म्हणजे कशाची करतो, तर आपण एखाद्या वेळेला आपल्याला समष्टी मध्य माहित असेल की ज्याला आपण म्यू म्हणतो, त्याची तुलना आपण आपल्या सॅम्पल मीन सोबत करतो, किंवा आपण एका सॅम्पल मीनची दुसऱ्या सॅम्पल मीन सोबत सुद्धा तुलना करतो आणि आपण हे तपासतो की त्या दोघांमध्ये काही लक्षणीय फरक आहे किंवा त्या दोघांमध्ये काही लक्षणीय फरक नाही. या प्रत्येक एका टेस्टचा स्वतःचा असा एक काही अर्थ आहे. तो अर्थ नेमका काय आहे, नेमका कोणत्या प्रकारचा डेटा आपल्याजवळ असताना आपण या टेस्ट करू शकतो, या अशा सर्व गोष्टींची चर्चा आपण आपल्या या आजच्या आणि पुढच्या काही व्याख्यानांमध्ये करणार आहोत. कोणतीही टेस्ट करत असताना, कोणतीही हायपोथेसिस टेस्ट करत असताना आपण आपल्या या लेक्चरचं डिझाईनच असं केलेलं आहे की सगळ्यात आधी आपण ती टेस्ट करण्यासाठी, ती कसोटी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्व अटी आपण तपासणार आहोत. म्हणजेच काय, तर प्रत्येक एका टेस्टसाठी काही पूर्व अटी आवश्यक आहेत. ते गुणवैशिष्ट्ये तुमच्या डेटामध्ये असले पाहिजेत, तरच आपण पुढे जाऊन ती टेस्ट करू शकतो. तर त्या पूर्व अटी कोणत्या आहेत ते आधी आपल्याला तपासायच्या आहेत. त्यानंतर आपण प्रत्येक एका टेस्टसाठी एक स्वतंत्र उदाहरण घेणार आहोत, एक सॅम्पल डेटा सेट घेणार आहोत आणि तोच सॅम्पल डेटा सेट तुम्हाला सुद्धा आपण देणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी बसून अगदी त्याच्यावरती प्रक्रिया करता यावी आणि रिझल्ट तुम्हाला काढता यावे. एकदा का तुम्हा सर्वांना हे जमलं की पुन्हा तुम्ही स्वतःची काही उदाहरणं घेऊन या सर्व हायपोथेसिस टेस्टिंग तुम्ही करू शकता, त्यांचे निष्कर्ष काढू शकता, त्यांचं वाचन आणि त्यांना अर्थ सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतरची तिसरी गोष्ट जी आपण पाळणार आहोत ती म्हणजे MS एक्सेल आणि SPSS मध्ये ही हायपोथेसिस टेस्टिंग करण्याची प्रक्रिया आपण समजावून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी ज्या काही प्राप्त निष्पत्ती असतील त्यांचं वाचन कसं करायचं आणि अर्थ कसा लावायचा, हाही भाग आपण आजच्या आणि या पुढील काही व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत, अध्ययन करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या या आपल्या व्याख्यान क्रमांक 27 ला की ज्याचं शीर्षक आहे वन सॅम्पल टी टेस्ट. या व्याख्यानाची जी उद्दिष्टे आहेत त्यातील पहिलं उद्दिष्ट आहे वन सॅम्पल टी टेस्ट ही जी कसोटी आहे ती तपासण्यासाठीची MS एक्सेल आणि SPSS मधील प्रक्रिया समजावून घेणे. म्हणजे सगळ्यात पहिला भाग आपण प्रोसेस समजावून घेणार आहोत की कोणती प्रोसेस केली तर आपल्याला ही टेस्ट करता येते. आणि मग दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे प्राप्त निष्पत्तींचे वाचन कसे करायचे आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा, हाही भाग आपल्याला समजावून घ्यायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया वन सॅम्पल टी टेस्ट साठी आवश्यक असणाऱ्या पूर्व अटींची माहिती तुम्हा सर्वांना देऊन. समजा आपल्याकडे डेटा आहे आणि त्या डेटावरती आपल्याला हायपोथेसिस टेस्टिंग करायची आहे. तर बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडे संशोधक विद्यार्थी येतात, ते म्हणतात की सर हा डेटा आहे, याच्यावरती हायपोथेसिस टेस्टिंग करून द्या. प्रत्यक्षात ही प्रक्रिया चुकीची आहे. डेटा आंधळेपणानं आपण घेऊन आपण कोणतीही हायपोथेसिस टेस्टिंग त्यावरती करू शकत नसतो.
आपल्या दिलेल्या डेटामध्ये त्या संबंधित हायपोथेसिस टेस्टिंगच्या ज्या काही पूर्व अटी आहेत त्या जर असतील तर आणि तरच त्या संबंधित हायपोथेसिस टेस्ट आपण करू शकत असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की जर आपल्याला वन सॅम्पल टी टेस्ट नावाची कसोटी आपल्याला तपासून पाहायची आहे तर आपल्याला दोन गोष्टी आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. त्यातलं पहिली गोष्ट आहे समष्टी मध्य पूर्वीच माहिती असावा. पॉप्युलेशन मीन विषयी पूर्वीच माहिती असणे आवश्यक आहे. आणि पॉप्युलेशन मीन म्हणजे काय? ज्या संदर्भाने आपण काम करत आहोत, समजा आपण महाराष्ट्रामधील मुलींच्या हिमोग्लोबिन लेवलच्या संदर्भात काम करत आहोत तर कुठेतरी आपल्याला जे मीन आहे म्यू आहे ते माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या सरकारी यंत्रणेनं आपल्याला असं सांगितलंय की महाराष्ट्रातील मुलींचं सरासरी जे की हिमोग्लोबिनचं लेवल आहे ते से दॅट 10 इतकं आहे. याचाच अर्थ मला आता म्यू माहिती आहे. आता या म्यूची तुलना मी माझ्या नमुन्यांशी करेल. मी जो काही एक नमुना निवडेल, जी काही आकडेवारी मी संकलित करेल, त्यातून मी जी काही सॅम्पल स्टॅटिस्टिक मी काढेल, नमुना मध्य काढेल, तो नमुना मध्य या म्यू पासून खरोखरच लक्षणीय फरकाच्या अंतरावरती आहे का तो जवळ आहे, तितकासा फरक नाही, याचा शोध घेणे म्हणजे वन सॅम्पल टी टेस्ट. थोडक्यात वन सॅम्पल टी टेस्ट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी पाहिजेत. म्यू माहिती असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला सॅम्पल डेटा घ्यावा लागेल, त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करता येते. या कसोटीचा वापर एकल नमुना मध्य आणि समष्टी मध्य यांच्यातील लक्षणीय फरक शोधण्यासाठी केला जातो. अशा या वन सॅम्पल टी टेस्टचं आपण एक उदाहरण पाहूया. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे. भारतामधल्या 5 मोठ्या विद्यापीठांनी की जे प्रसिद्ध विद्यापीठ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना जी काही सॅलरी दिली जाते, कॅम्पस प्लेसमेंट थ्रू त्यांचं प्लेसमेंट झाल्यानंतर एक सरासरी त्यांना जी काही सॅलरी मिळते ती 75,000 रुपये इतकी मिळते, असं 5 मोठ्या ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत भारतातील त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, इथे मला माझा म्यू माझ्या समोर आहे, तो आहे 75,000 रुपीज. बरोबर आहे. समजा जे आमचं विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी एक असा क्लेम केला, एक असा दावा केला की आमच्या इथंही जे काही कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात आमच्या मुलांचे, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मिळणारी जी काही सॅलरी आहे ती या 5 मोठ्या विद्यापीठांकडनं जो काही क्लेम केला जातो 75,000 रुपयाचा त्याच्यापेक्षाही जास्त किंवा त्याच्यापेक्षा फार वेगळी सॅलरी ती जास्त मोठ्या प्रमाणात आपण सॅलरी देतो, असा एक त्यांचा क्लेम आहे. इट इज ॲट पार विथ द ॲव्हरेज सॅलरी ऑफर्ड बाय द टॉप 5 युनिव्हर्सिटीज. बरोबर. आता हा जो क्लेम आहे हा क्लेम आपल्याला क्रॉस चेक करायचा आहे आणि हा चेक करण्यासाठी आपण काय करतो, आपण 30 मुलं निवडतो. कुठून निवडतो? या SRTM युनिव्हर्सिटी मधून. आणि त्यांची एक माहिती आपण संकलित करतो आणि ती संकलित केलेल्या माहितीमधून आपण एक विशिष्ट असं सॅम्पल स्टॅटिस्टिक्स काढतो आणि या सॅम्पल स्टॅटिस्टिक्सची तुलना आपण या म्यूशी करतो. जेव्हा अशा पद्धतीचे काही प्रसंग असतील, काही आपल्या समोर केसेस असतील, अशा पद्धतीची काही आकडेवारी असेल की जिथे तुमच्या समोर म्यू आहे आणि त्या चलाला अनुसरून तुम्हाला एक स्वतंत्र सॅम्पल मीन काढायचं आहे आणि त्या दोघात लक्षणीय फरक आहे किंवा नाही हे तपासायचं असेल तर वन सॅम्पल टी टेस्टचा वापर होतो. आता इथे ही जी माहिती आहे ही 30 विद्यार्थ्यांच्या त्यांना मिळणाऱ्या पगारीची माहिती आहे. ही माहिती इन थाउजंड्स आहे. म्हणजे इथे जेव्हा मी 635 लिहितो याचा अर्थ 63,500 78,000 या स्वरूपात आहे. आपण मुद्दामून पुढचे दोन्ही जे अंक आहेत ते एक समान असल्या कारणाने आपण पहिले 3 अंक, पहिले 3 डिजिट फक्त इथं गृहीत पकडलेले आहेत. म्हणजेच इथे म्यू मग किती होईल, जर पुढचे 2 शून्य काढले तर म्यू आपला 750 इतकाच होईल. आता आपण पुढे जाऊया. आता मूळ परिकल्पनेची मांडणी कशी करावी, नल हायपोथेसिस कसं मांडावं. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे नल हायपोथेसिस मांडत असताना आपण इक्वल टू चं साइन वापरतो, हे आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण अल्टरनेट हायपोथेसिस मांडतो तेव्हा आपण नॉट इक्वल टू चं साइन मांडतो. म्हणजे हा जो भाग आहे नल हायपोथेसिस मांडत असताना आपण म्यू इज इक्वल टू असं साइन देतो आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपण देत असताना नॉट इक्वल टू हे साइन देतो. हे झालं सिम्बॉलिक मध्ये चिन्हांच्या साहाय्याने. परंतु शब्द रूपात मांडणी करत असताना आपण या वाक्य रचनेचा आपण वापर करत असतो. जसं की
देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स, देर इज नो सिग्निफिकंट असोसिएशन, देर इज नो सिग्निफिकंट रिलेशन आणि इत्यादी इत्यादी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करता येऊ शकते. फक्त जी काही मांडणी आपण करू त्यातनं जो अर्थ व्यक्त व्हावा तो या पद्धतीचा व्हावा की तुमचं जे काही ज्या काही दोन गोष्टींची आपण तुलना करणार आहोत त्याच्यामध्ये साम्य आहे, त्याच्यामध्ये कोणताही लक्षणीय फरक नाही, अशा पद्धतीनंच आपण नल हायपोथेसिस हे मांडत असतो. इथे आपल्या उदाहरणाच्या बाबतीत जर मांडणी करायची असेल तर नल हायपोथेसिस कसं होईल? देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन कोणत्या दोन गोष्टीमध्ये आपण तुलना करत आहोत, तर आपण म्यू मध्ये तुलना करतो आणि एक्स बार मध्ये तुलना करतोय. म्हणजे ज्या टॉपच्या 5 विद्यापीठ आहेत की ज्यांचा क्लेम आहे त्याची तुलना आपण आपल्या विद्यापीठाच्या आपण जो काही क्लेम करतो त्याच्याशी आहे, म्हणजे आपल्या नमुन्याशी आहे, आपल्या सॅम्पलशी आहे, म्हणजेच आपल्या विद्यापीठाशी. यालाच वाक्य रूपात मांडताना आपण असं मांडूया, देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स between the average salary offered by SRTMUN and the salary offered by the top 5 universities in India during their placement. Here population mean is 75,000. याला सिंबॉलिक स्वरूपामध्ये म्यू इज इक्वल टू एक्स बार या स्वरूपात आपण मांडलेलं. आता अगदी याच्या उलट आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडत असतो की जिथं केवळ हा नो शब्द काढून टाकला की आपल्याला आपलं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसचं वाक्य मिळून जातं. मग अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस कसं होईल? देअर इज सिग्निफिकंट डिफरन्स, बाकीची वाक्यरचना जशाला तशी होईल, परंतु सिंबॉलिक मध्ये आपण इथं नॉट इक्वल टूचं चिन्ह वापरतो. बरोबर आहे. आता ही जी काही हायपोथेसिस टेस्टिंग आहे ती कशी करायची, त्याची प्रक्रिया काय, ही समजण्यासाठी आपण आपल्या SPSS कडे जाणार आहोत आणि आहे त्या आकडेवारीवरती आपण कोणती प्रक्रिया प्राप्त करून आपण मूल्य कसे प्राप्त करतो आणि त्या मूल्यांच्या आधारे डिसिजन कसा घ्यायचा, ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट कसं करायचं, हा भाग आपण पाहूया. परिकल्पनेच्या कसोटी तपासणीसाठी सगळ्यात आधी आपण SPSS ची प्रक्रिया पाहूया आणि नंतर आपण MS Excel कडे जाऊया. SPSS मध्ये प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्याला आपली जी काही आधार सामुग्री आहे, जो काही डेटा आहे तो MS Excel मध्ये टाकावा लागेल. मग हा डेटा आपण या ठिकाणी टाकलेला आहे. हा विद्यार्थ्यांचा डेटा आहे. हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जी काही सॅलरी मिळते तो डेटा आपण या MS Excel च्या वर्कशीट मध्ये टाकलेला आहे. नंतर आपण आपल्या SPSS मध्ये जाणार आहोत आणि या SPSS मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो, SPSS ओपन केल्यानंतर आपण या फाईलला जातो आपला डेटा इम्पोर्ट करण्यासाठी. ओपन वरती जाऊन या डेटावरती आपण क्लिक करतो. नवीन पॉपअप विंडो येतो. त्यामध्ये आपण सगळ्यात आधी फाईल ऑफ टाईपच्या या कॉर्नरला जाऊन वेगवेगळे जे फाईल्सचे प्रकार आहेत त्यापैकी हा एक्सेल प्रकाराला निवडतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या वर्कशीट दिसतील, अशा फाईल्स दिसतील की ज्या MS Excelच्या स्वरूपामध्ये आपण सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. इथे आपण आपला डेटा सेव्ह करून ठेवलेला आहे. या फाईलची आपण निवड करूया. ओपन वरती आपण क्लिक करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो. याच्यामध्ये तो केवळ आपल्याला इतकंच म्हणतो की रीड व्हेरिएबल नेम्स फ्रॉम द फर्स्ट रो ऑफ डेटा, आणि बाकी काही गोष्टी आहेत की जे ज्या मॅन्डेटरी आहेत तो बाय डिफॉल्ट तो काही आपल्याला क्लिक करून दिलेले असतात. आपल्यासाठी जो महत्वाचा भाग आहे तो हा पहिला भाग की आपला MS Excel मधला जो डेटा आहे त्याचं आपण मांडणी करताना पहिल्याच रो मध्ये आडव्या रकान्यांमध्ये आपण व्हेरिएबलची नावं विशिष्ट पद्धतीने टाईप केली आहेत. त्याची ती कसे करायचे वगैरे हा भाग आपण पहिल्या आठवड्यामध्ये कुठेतरी आपण अभ्यासलेला आहे. आता इथे आपण ओके वरती क्लिक करूया. इथे आपली पूर्ण आकडेवारी आलेली आहे. SPSS मध्ये डेटा इम्पोर्ट केला की पहिलं पाऊल हे उचलायचं, व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जायचं. लागलीच आपण संख्याशास्त्रीय प्रक्रिया करायच्या नाहीत. व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपण इथं लेबल्स दिलेले आहेत का, अलाइनमेंट प्रॉपर आहे का, मेजर बरोबर आहे का, टाइप्स बरोबर दिलेल्या आहेत का, या सर्व गोष्टींची चाचपणी करायची. या गोष्टी नसतील तर यांच्यामध्ये दुरुस्ती करायची. सर्व गोष्टी आपण द्यायच्या, लेबल्स वगैरे व्यवस्थित द्यायचे. हे दिल्यानंतर आपण डेटा व्ह्यू वरती जाणार आहोत. आता आपला डेटा हा संख्याशास्त्रीय प्रक्रिया करायला तयार झालेला आहे. या डेटावरती आता आपल्याला जी काही टेस्ट करायची वन सॅम्पल टी टेस्ट, ती करण्यासाठी आपण या अनालाइज नावाच्या ऑप्शनला जाऊ. इथे क्लिक करूया. या अनालाइजला गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर मीन्स नावाचा एक ऑप्शन दिसेल आणि त्या ऑप्शन मध्ये आपल्याला वन सॅम्पल टी टेस्ट नावाचं एक ऑप्शन दिसेल. या वन सॅम्पल टी टेस्ट वरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो. या पॉपअप विंडो मध्ये डाव्या बाजूला आपल्याला चलांची नावे दिसतील. आता या सॅम्पल डेटा सेट मध्ये केवळ 2च चल आहेत. प्रत्यक्षात आपल्याकडे अनेक चल असतात. त्या सर्व चलांची नावे या ठिकाणी येतात.
त्या चलांपैकी आपल्याला जी काही हायपोथेसिस टेस्टिंग करायची आहे, ज्या चलाच्या संदर्भात करायची आहे, त्याला आपण म्हणतो टेस्ट व्हेरिएबल. म्हणजे ज्या चलावरती आपल्याला टेस्ट करायची ते चल आपल्याला निवडायचं. जसं की आपल्या या उदाहरणामध्ये आपण म्हणत आहोत की आपलं जे की सॅलरी आहे ते म्यू इज इक्वल टू 750 याच्याशी आपल्याला तुलना करायची. परंतु आपण आपला जो नमुना आहे, तर आपल्या नमुन्यांकडून आपण जी की माहिती संकलित केली ती कशाची केलेली आहे, तर ती माहिती आपण संकलित केलेली आहे सॅलरीची. याचाच अर्थ हे सॅलरी नावाचं जे चल आहे ना, हे आपलं टेस्ट व्हेरिएबल आहे, ते आपण या ठिकाणी टाकणार आहोत. बरोबर आहे. आणि इथं टेस्ट व्हॅल्यू आहे. टेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूला अनुसरून आपल्याला टेस्ट करायची ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. तर या दोन्ही गोष्टी आपण करूया. सगळ्यात आधी आपण या सॅलरीला सिलेक्ट करूया, या टेस्ट व्हेरिएबल मध्ये टाकूया आणि टेस्ट व्हॅल्यूच्या ठिकाणी ज्या पॉप्युलेशन म्यू समग्र मध्य त्याच्याशी तुलना करायची, ते समग्र मध्याची आपण मूल्य या ठिकाणी टाकूया, ते आहे 750. आता 75,000 असं आपण तिकडे नमूद केले, परंतु इथं फक्त पहिले 3 अंक का घेतले, तर आपली पूर्ण सॅलरी ही केवळ पहिल्या 3 अंकात आहे. ती पुढे 1000 रुपीज त्या प्रमाणातच आहे, परंतु ती आकडेवारी त्या प्रमाणात आपण संकलित केली. तर इथं तर्कबुद्धीचा आपण वापर करणं आवश्यक आहे. अन्यथा इथे जर आपण हे 75,000 लिहिले तर आपल्याला निश्चितच वेगळे रिझल्ट मिळतील, कारण SPSS मध्ये SPSS ला केवळ या संख्या लक्षात येतात. ठीक आहे, आपलं त्या पाठीमागची तर्कबुद्धी लक्षात येत नाही की नेमकं आपण कशा पद्धतीने आपल्या डेटाला आपण ओळखतोय. ठीक आहे, तर एकंदरीत ही जी समानता आहे ती आपल्याकडनं पाळली गेली पाहिजे. आता आपण हे जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करणार आहोत. ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स इंटरवल पर्सेंटेज दिलं जातं 95%. कॉन्फिडन्स इंटरवल पर्सेंटेज म्हणजे काय, तर आपलं जे काही पॉप्युलेशन पॅरामीटर आहे ते त्या अप्पर लोअर कॉन्फिडन्स इंटरवलच्या आतमध्येच असणार आहे, किंवा 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स वरती ही टेस्ट होणार आहे. या ज्या काही संकल्पना आहेत या टर्मिनॉलॉजीज विषयी मागच्या 2 व्याख्यानात आपण बोललेलो आहोत. आपण कंटिन्यू दाबूया, इथं ओके वरती प्रेस करूया. आपल्याला आपला हा हायपोथेसिस टेस्टिंग पूर्णत्वास झाली, आपल्याला आपले रिझल्ट प्राप्त झाले. हे रिझल्ट आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर ही इतकी सोपी प्रक्रिया आहे. आपण अनालाइज मध्ये गेलो, कंपेअर मीन मध्ये गेलो, वन सॅम्पल टी टेस्ट मध्ये गेलो, केवळ 2 व्हेरिएबल्स, एक व्हेरिएबल आपण टाकला आणि ते कंपेअर ज्याशी करायचंय ती व्हॅल्यू पण आपण टाकली. इथे आपल्याला हा रिझल्ट आलाय. आता याचं वाचन करायचं आणि याला अर्थ द्यायचा आहे. तो कसा द्यायचा, तर त्याचे 2 निकष आहेत, 2 पद्धती आहेत. त्या 2 पद्धती आपण यापूर्वी चर्चा केली, पी व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यू. पी व्हॅल्यू कुठे शोधायचा, प्रत्येक हायपोथेसिस टेस्ट मध्ये इथे सिग्निफिकंट टू टेल हा जो भाग जिथं आहे त्याच्याशी संबंधित जे व्हॅल्यू आहे त्याला आपण पी व्हॅल्यू म्हणतो. मग ही व्हॅल्यू किती आलेली आहे इथं, इथे जर आपण बघितलं तर पी व्हॅल्यू आहे 0.034, याला आपण म्हणतो पी व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि या 0.05 ला आपण अल्फा म्हणतो. बरोबर आहे, दॅट इज लेवल ऑफ सिग्निफिकन्स. द पी व्हॅल्यू या अल्फापेक्षा कमी असेल तर तुम्हाला आठवत असेल मागच्या व्याख्यानात आपण म्हटलंय जर पी व्हॅल्यू ही 0.05 पेक्षा कमी असेल आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपण ऍक्सेप्ट करतो. एवढी सोपी पद्धती आहे डिसिजन घेण्याची. शिवाय आपण केवळ एक प्रोसिजर फॉलो केली. वन सॅम्पल टी टेस्ट करण्यासाठी आपण आपल्या चलांमध्ये ते गुणधर्म आहेत का, आपल्यासोबत ती माहिती आहे का की ज्याच्या आधारावर आपण हे कसोटी आपण तपासतो, हे चेक केलं आणि आपण फक्त एक प्रोसिजर करून या पी व्हॅल्यूच्या आधारे either we reject the null hypothesis and accept the alternate on the basis of this p value. आता हा जो पहिला टेबल आहे हा केवळ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक देतो की मीन, आपलं जे काही सॅम्पलचा डेटा आहे त्याचं मीन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन दिलंय, स्टँडर्ड एरर ऑफ द मीन, जे काही पॉप्युलेशनचा डेटा असेल त्यात वेगवेगळे सॅम्पल असतील, त्या सर्व सॅम्पल्स पासूनचं अंतर हे किती आहे तर 14.4. आता या वेगवेगळ्या काही टेक्निकल बाजू आहेत त्यात आपण जाणार नाही आहोत. आपलं सध्या कॉन्सन्ट्रेशन आहे हायपोथेसिस टेस्टिंगवर, त्यामुळे मी केवळ हायपोथेसिस टेस्टिंगला अनुसरून या ठिकाणी आपण बोलूया. पहिल्या अप्रोचला अनुसरून आपण आपला रिझल्ट या ठिकाणी त्याच्या आधारे आपण आपलं कन्क्लुजन सांगितलं, आपलं डिसिजन सांगितलं. आता दुसरी पद्धती क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोच. क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोचच्या आधारे कसं करायचं, तर त्याच निष्पत्तीमध्ये आपण पहिले पी व्हॅल्यू पाहिला, आता आपण बघूया क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोच. त्यासाठी टी स्टॅट किती आलेलं आहे, टी स्टॅट आलेला आहे -2.231. याचा अर्थ जर मी ही आकृती काढली तर याच्यामध्ये
हे मायनस बाजू डाव्या बाजूला म्यूच्या, म्हणून इथे -2.23. आता हे मला प्राप्त झालं, टी स्टॅट प्राप्त झालं, ठीक आहे. परंतु माझा क्रिटिकल व्हॅल्यू किती आहे? क्रिटिकल व्हॅल्यू जर शोधायचा असेल तर डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या आधारे आपल्याला पुस्तकामध्ये उपलब्ध असलेला जो काही टेबल आहे, टी टेबल, तिथे जावं लागतं. डिग्रीज ऑफ फ्रीडम 29 आहेत, 29 या ठिकाणी आहे. तर या रेषेमध्ये 0.025. का बरं 0.025? कारण तुम्हाला आठवत असेल टू टेल टेस्ट मध्ये हे दोन्ही बाजूला असतात 0.025, की जे पुढे चलून 0.05 होतात. तर हा कॉलम त्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो 2.045. 2. क्रिटिकल व्हॅल्यू आहे 2.045. आता या दोघांची जर मी तुलना केली तर ती कशी होईल? या ठिकाणी आपला टी स्टॅट जो आलेला आहे तो -2.23 आलेला आहे आणि जे की हे -2.04 आहे ते या ठिकाणी आहे. म्हणजेच हा तुमचा जो टी स्टॅट आहे हा रिजेक्शन रिजन मध्ये पडतो, त्यामुळे आपण रिजेक्ट करतो. जेव्हा क्रिटिकल व्हॅल्यूच्या आधारे आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं आहे तर थोडं 2-3 स्टेप्स वाढतात, इतकाच काय तो भाग आहे. बरोबर आहे. मग एकंदरीत जर आपण आकृतीच्या सहाय्याने बघितलं तर इथे हा टी स्टॅट आहे की जो तुमचा डाव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला टू टेल असल्या कारणाने जर बघितलं तर तो इकडे उजव्या बाजूला आहे. ठीक आहे. टी स्टॅट द मायनस क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा जर तो कमी असेल, डाव्या बाजूला असेल, बरोबर आहे, तर वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस. हा जो टी स्टॅट आहे, टी स्टॅट म्हणजे हा भाग, हा टी स्टॅट हा -CV पेक्षा कमी आहे, कारण तो डाव्या बाजूला आहे. बरोबर, तो कमी संख्या आहे. परंतु ते जर उजव्या बाजूला आलो, आपण प्लस बाजूला आलो, तर हा टी स्टॅट जो आहे हा उजव्या बाजूला सरकला आहे याच्यापेक्षा. ते थोडं गणितीय तार्किक बुद्धीचा फक्त वापर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण आकृतीच्या सहाय्याने पटकन लक्षात येतं की तो रिजेक्शन रिजन मध्ये आहे का नाही. पण जर तुम्ही व्हॅल्यूजची तुलना करण्यामध्ये गेले तर तिथं फक्त गफलत नाही करायचे, हे नियम लक्षात ठेवायचे आहेत. आपण पुढच्या भागाकडे जाऊया, ती म्हणजे निष्पत्ती. आता निष्पत्ती काय प्राप्त झाली? आपली मूळ परिकल्पना आपण या ठिकाणी मांडली की देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन द ऍव्हरेज सॅलरी बाय SRTMU अँड बाय द टॉप 5 युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. म्यू इज इक्वल टू एक्स बार. 0.034 की जे पी व्हॅल्यू आहे, हे पी व्हॅल्यू अप्रोचच्या आधारे आपण मांडत आहोत. पी व्हॅल्यू इज लेस दॅन अल्फा लेवल ऑफ सिग्निफिकन्स. म्हणून डोळे झाकून आपण वी रिजेक्ट द नल अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट. म्हणजेच आपण आपली निष्पत्ती ही आहे की देअर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन द ऍव्हरेज सॅलरी ऑफर्ड बाय SRTMU अँड द सॅलरी ऑफर्ड बाय टॉप 5 युनिव्हर्सिटीज. म्हणजे वी आर ऍक्सेप्टिंग दिस, देअर इज सिग्निफिकंट डिफरन्स. दोघांमध्ये फरक आहे, दोघात साम्य नाही. या पद्धतीने आपण याचं वाचन करत असतो, याची निष्पत्ती करत असतो. आता हीच कसोटी आपण MS एक्सेल मध्ये तपासून पाहूया. MS एक्सेल मध्ये तपासण्यासाठी आपण डेटा ओपन करू, या डेटावरती जाऊया, तिथे डेटा अनालिसिस आहे त्याच्यामध्ये जाऊया आणि मग आपल्याला लक्षात येईल की इथे जे काही आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला वन सॅम्पल टी टेस्ट दिसत नाही. वन सॅम्पल टी टेस्ट जरी दिसत नसेल तरी आपल्याला वन सॅम्पल टी टेस्ट काढता येते. एक पद्धती आहे की ज्याच्यामध्ये आपण या टू सॅम्पल अज्युमिंग अनइक्वल व्हेरियन्सचा वापर करून ते काढतो. पण ती काढण्यापूर्वी आपल्याला एक डमी व्हेरिएबल नावाचं एक व्हेरिएबल तयार करावं लागेल आणि त्याच्यात 2 संख्या टाईप कराव्या लागतील. त्या संख्या म्हणजे या 2 शून्य. काही एक संख्या आपण फक्त दिल्यात. ठीक आहे. ही पद्धती आहे वन सॅम्पल टी टेस्ट सोप्या पद्धतीने काढण्याची एक्सेल मध्ये. मग परत आपण डेटावरती जाणार, डेटा अनालिसिस मध्ये जाऊया आणि हे टू सॅम्पल अज्युमिंग अनइक्वल व्हेरियन्स हे नाव लक्षात ठेवायचं आहे. याची निवड करून आपण ओके वरती क्लिक करूया. ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 व्हेरिएबलचे रेंज सिलेक्ट करायचे. पहिल्या व्हेरिएबलची रेंज सिलेक्ट करण्यासाठी या सॅलरीची पूर्ण रेंज आपण सिलेक्ट करूया. ही सिलेक्ट केल्यानंतर इथे फक्त लक्ष द्या, इथं मी सिलेक्शन करताना हे नावासहित सिलेक्शन मुद्दामून केलेलं आहे. आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. नावाला घेऊन आपण करा किंवा खालून करा, काही हरकत नाही. पुढे एका ठिकाणी मी तुम्हाला हे स्पष्ट करेन की जर आपण नावाचं पण सिलेक्शन केलं तर काय करायचं की ज्यामुळे व्यवस्थित रिझल्ट प्राप्त व्हावे. मग इथे आपण क्लिक करू, पुढे जाऊ. व्हेरिएबल 2 ची रेंज घेण्यासाठी पुन्हा इथे नावासहित मी ही रेंज सिलेक्ट केलेली आहे आणि परत जाऊ. आता हायपोथेसाइज्ड मीन डिफरन्स
कशाशी तुलना करायची आपल्याला, तर ती आहे 750, ते मी इथं दिले. आणि जर आपण नावासहित जर निवड केली असेल तर या लेबलला टिक करावे लागेल. जर केवळ संख्यांचंच जर निवड तुम्ही इथं केलेली आहे तर तुम्हाला हे टिक करायची गरज नाही. इथे आपल्या बाबतीत आपण नावांच्या सहित आपण हे केल्यामुळे आपण याला टिक करूया. आउटपुट रेंजच्या या सेलवरती जाऊया, कोणतेही एक एम्प्टी सेल आपण निवडूया आणि परत आपण ओके वरती दाबूया. इथं आपले रिझल्ट आपल्याला प्राप्त होतो. आता या रिझल्टचं आपल्याला करायचं आहे विश्लेषण. तर ते विश्लेषण कसं करायचं बघा. सगळ्यात पहिले आपण घेऊया पी व्हॅल्यू अप्रोच. याच्यामध्ये पी व्हॅल्यूचा शोध कुठे घ्यायचा, तर पी व्हॅल्यू टू टेल, इथे तुम्हाला तुमचा पी व्हॅल्यू मिळतो, तो आहे 0.03. 3 खूप संख्या आहेत. आता या पी व्हॅल्यूची तुलना आपण कोणाशी करतो, अल्फाशी करतो की जे 0.05 आहे. मग आपल्याला असं लक्षात येतं की पी व्हॅल्यू इज लेस दॅन 0.05 आणि त्यामुळे वी रिजेक्ट नल हायपोथेसिस अँड वी ऍक्सेप्ट अल्टरनेट. ही एक पद्धती आहे. दुसरी पद्धती काय आहे, क्रिटिकल व्हॅल्यू. क्रिटिकल व्हॅल्यू साठी आपल्याला दोन गोष्टी हव्या असतात, टी स्टॅट हवं असतं आणि आपल्याला क्रिटिकल व्हॅल्यू हवी असते, बरोबर आहे. आता याच्यामध्ये टी स्टॅट कुठे आहे, टी स्टॅट इथे आहे. त्याचं व्हॅल्यू किती आहे, -2.23 इतकं आहे. आणि आता क्रिटिकल व्हॅल्यू साठी टेबलला जायची गरज आहे का, एक्सेल मध्ये जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्याला टेबलला जायची गरज नाही. एक्सेल मध्ये टी क्रिटिकल टू व्हॅल्यू आपल्याला मिळतात, दॅट इज 2.045, दॅट इज मायनस. आता याला जर आपण आकृतीमध्ये दाखवलं तर आपलं जे टी स्टॅट आहे मित्रांनो ते -2.23 आहे, बरोबर आहे. आणि जे क्रिटिकल व्हॅल्यू आहे ते -2.045 आहे. याचाच अर्थ हा रिजेक्शन एरियामध्ये पडतो आणि हा छोटा आहे, दिस इज ग्रेटर. फाईन. सो वी रिजेक्ट द नल अँड ऍक्सेप्ट द अल्टरनेट. त्याच्यासाठी आपण ही कंडिशन इथे वापरली. इथे हे चुकून बाय मिस्टेक हे चुकीचं टायपिंग एरर आहे. जर ही सिच्युएशन असेल तर वी डू नॉट रिजेक्ट नल, ही कंडिशन या ठिकाणी येते जर आपण क्रिटिकल व्हॅल्यूच्या आधारे जात असो तर एकंदरीत या एम एस एक्सेलच्या रिझल्टमध्ये पी व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यूच्या आधारे आपण अशा पद्धतीनं इंटरप्रिटेशन करत असतो. आता जर आपण तुलना केली SPSS आउटपुट आणि MS एक्सेल आउटपुट तर आपल्याला रिझल्ट फक्त वेगळ्या डिझाईन मध्ये प्राप्त होतात, रिझल्ट सेमच प्राप्त होतात. जसं की आपल्या सॅम्पलचं मीन 717.67 इथे पण बघा 717.666, पुढे 2 पॉइंट मध्ये ते काहीतरी आहे, राऊंड फिगर इट इज 717 और 0.67. फाईन. त्याच्यानंतर जर तुम्ही टी स्टॅट बघितलं -2.23, इथे टी स्टॅट कुठे, इथे -2.23. आपण जर हा पी व्हॅल्यू बघितला सिग्निफिकंट टू टेल, पी व्हॅल्यू 0.034, हा 0.034 कुठे आहे, तो या ठिकाणी 0.03, पुढे पुन्हा 35, देर आर मेनी नंबर्स इन राउंड फिगर 0.034 इट इज. ठीक आहे. देन सो देर आर मेनी अदर थिंग्स टू. आता हा वन टेल आहे, वन टेल विषयी आपण बोलणार नाही आहोत, हे आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे. फाईन. सो दिस इज द वे दॅट वी इंटरप्रिट वन सॅम्पल टी टेस्ट. मला आशा आहे तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील. आता आपण निष्पत्तीकडे वळूया. पुन्हा तीच निष्पत्ती की जी आपण पूर्वी चर्चा केली. इथे मूळ परिकल्पना मांडली आहे, ही व्हॅल्यू इट इज लेस दॅन 0.05, त्याच्यामुळं वी ऍक्सेप्ट द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. फाईन. इतर पण काही उदाहरणं आहेत की जी उदाहरणं घेऊन आपण वन सॅम्पल टी टेस्ट करू शकतो. जसं की एखादी कंपनी स्वतःच्या बल्ब लाईफ विषयी एखादा क्लेम करते की आमचा बल्ब हा 24,000 तास समथिंग काम करेल. मग आपण काय करतो, काही सॅम्पल घेतो, 20-25 जे काही सॅम्पल वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि त्या सॅम्पलचा डेटा घेऊन आपण एक मीन काढतो आणि आपल्याला मिळणारी जी की त्यांचा लाईफ स्पॅन आहे तो वेगळा काहीतरी मिळतो. मग या दोघांमध्ये काही फरक आहे किंवा नाही आहे हे शोधायचं असेल तर वन सॅम्पल म्हणजे एका सॅम्पलला घेऊन जर आपल्याला म्यू माहिती असेल तर त्या म्यू आणि त्या सॅम्पलमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही. लिटरसी रेट, देशाचा लिटरसी रेट आपल्याला माहिती असतो, बरोबर आहे. परंतु विशिष्ट एखाद्या कॅटेगरीचा लिटरसी रेटच्या बाबतीत काय स्थिती आहे ते आपल्याला तुलना करता येऊ शकते. कोणताही क्लेम एखाद्या पॅरामीटरला अनुसरून पॉप्युलेशनच्या संदर्भाने आणि सॅम्पल मीन
या दोघांची जर तुलना करायची असेल तर मग आपण वन सॅम्पल टी टेस्ट करत असतो. मला आशा आहे वन सॅम्पल टी टेस्ट आपण नेमकी कशी करतो याची कल्पना तुम्हाला आली असेल. आजच्या व्याख्यानामध्ये आपण वन सॅम्पल टी टेस्ट म्हणजे काय, त्याच्यासाठी प्रक्रिया काय करायची, MS Excel SPSS मध्ये रिझल्ट कसे प्राप्त करायचे आणि आलेल्या व्हॅल्यूजला आपण पी व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यूच्या आधारे त्या निकषांच्या आधारे नल हायपोथेसिस रिजेक्ट कसा करायचा या सर्व बाबींची आपण चर्चा केलेली आहे. मला आशा आहे तुम्हा सर्वांना या गोष्टी लक्षात आल्या असतील. तुम्ही आपल्या घरी या सॅम्पल डेटाला घेऊन प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तर आणि तरच तुम्हाला या सर्व गोष्टी या प्रक्रियांची माहिती होईल आणि तुम्हाला अर्थ सुद्धा लावता येईल. आजच्या व्याख्यानापुरतं इथंच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. धन्यवाद.